शेतामध्ये पाणी नाही मामा, पाऊस सुद्धा नाही, कसलाच पाऊस नाही, कमीत कमी थोडी पाऊस नाही काय कोणाच्या मानव निर्मित नाही. निसर्गाचं संकटाला सामोरं जावं लागेल, तिथं संघर्ष करावा लागेल. मामा आमचं लग्न होईना. शेतकऱ्यांचा कृषी मंत्री भरणेंना फोन, पाऊस नाही कर्जमाफी. सध्या राज्यामध्ये पावसानं उघडीप दिली आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. अपुऱ्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्यात, मात्र आता उगवलेलं वाळून जातं की काय असा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे उभा आहे. त्यामुळे बीडच्या आष्टी तालुक्यातील अशोक माने या शेतकऱ्यानं चक्क राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांना थेट फोनवरून संपर्क साधलाय. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सरसकट कर्जमाफी केलेली नाही, त्यामध्ये काही अटी आहेत, त्या कमी कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. तर दत्तामामा भरणे यांनी सांगितलं की 40,000 कोटींची ही कर्जमाफी केलेली आहे, तर 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. त्यामुळे आपण मुख्यमंत्र्यांचे आभार मानले पाहिजेत. ज्या शेतकऱ्यांनी IT रिटर्न भरले आहेत अशा शेतकऱ्यांना देखील या कर्जमाफीत घ्यावं. सध्या पावसाचं जे संकट आहे ते मानवनिर्मित आहे, निसर्गनिर्मित संकट आहे, त्याला कुणी काहीही करू शकत नाही. फोनवरून बोलताना एक तरुण आणि शेतकरी आणि कृषी मंत्री यांच्यातला हा हटके संवाद आपण पाहूयात. हॅलो, हॅलो, नमस्कार. नमस्ते. अशोक बोलतोय माने. बोला की. मामा बोलतायत ना, भरणे मामा? हो हो बोलतोय. नमस्कार मामा. भाचा तुम्हाला 2-3 दिवस झाले मामा फोन लावित होता. सत्ता मी आता शेतीच्या बांधावर बसलोय मामा. खोटं सांगत नाही, निसर्ग राजाने आमचा एवढा कोप केलाय. मी तुम्हाला 2-3 दिवस झाले फोन लावितोय, पण तुमचं अधिवेशन चालू असल्यामुळं तुमचा मला संपर्क झाला नाही. एकीकड निसर्ग राजाने आमचा एवढा कोप केला की आम्हाला आता सध्याला मी तुम्हाला व्हिडिओ कॉल करून दाखवतो मामा, शेतामध्ये पाणी द्यायला सुद्धा आहे ना, पाणी नाहीये. बरोबर बरोबर. आम्हाला वाटलं होतं मामा, तुम्ही ह्या बाच्यांचं डोक्यावरच कर्ज तुम्ही कोरा कोरा म्हणलं म्हणून तुम्ही कोरं करतात मामा, पण तसं काही झालं नाही. अहो खरंच आज आमच्या म्हणजे एवढी वाईट परिस्थिती मामा की आमच्या सारख्या तरुणांचे, माझ्या शेजारचे, यांचे लग्न सुद्धा होईनात मामा. तुम्ही कृषी मंत्री आहेत मामा, तुम्ही तरी सुद्धा एक चांगल्या प्रकारची कर्जमाफी खरंच मुख्यमंत्र्यांचं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले पाहिजे. 40,000 कोटी असल्या अडचणीच्या काळामध्ये कुठली निवडणूक समोर नाहीये, तरी एवढी मोठी घोषणा केली त्यांनी. खरंच तुम्हाला मी सांगतो, पाहुणं आभार मानल्या. ठीक आहे, सगळंच समाधान होणार नाही, सगळ्यांचंच होणार नाही. शेतकरी अडचणीत आहे, मला मी पण शेतकरी, मला माहिती आहे शेतकऱ्यांची, तुम्ही म्हणता तशी अवस्था शेतकऱ्यांची वाईट अवस्था आहे. पण आजची सरकारची पण तुम्हाला सगळ्यांना माहिती, बाकी सगळे पाहिल्यानंतर तेव्हा काही गोष्टी आपण सगळ्यांनी समजून घेतल्या पाहिजे. तरी 40,000 कोटी कशाला म्हणतात, आणि ही ऐतिहासिक कर्जमाफी इतकी सोपी नाहीये. म्हणजे मी खरंच मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्याच्या वतीने मी आभार मानतोय की मुख्यमंत्र्यांना निर्णय घेतला. म्हणजे शेवटी कृषी मंत्री बनण्यापेक्षा मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे. खरंच सांगतो, हे सगळं नाही इतकं, ते पण संसार आहे. इतकं चालवणं, इतक्या सगळ्या गोष्टीचा विचार करून इतकं सोपं नसतं, पण तरी खूप चांगला निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं तुमचं आम्ही स्वागतच करतो ना, आम्ही नाही म्हणत नाही तर मामा, पण ज्या अटी जे काही केल्यात मामा, हे थोडेसे शिथिल करावं शेतकऱ्यांसाठी. आज तुम्ही सांगा ना, बीड जिल्ह्यामध्ये आज सध्याला मी आता आमच्या शेतामध्ये पाणी नाही मामा, पाऊस सुद्धा नाही, कसलाच पाऊस नाही, कमीत कमी पाऊस नाही हे काही कोणाच्या मानव निर्मित नाही, हे निसर्गाचं संकट. आता संकटाला आपल्याला सामोरं जावं लागेल, त्याचा सामनाच करावा लागेल, त्याला हे करून चालणार नाही आपल्याला. हे संकट आहे निसर्गात, काय कोणाचं मानव निर्मित संकट आहे का, कोणी संकट केलंय का? पडल पाऊस अपेक्षा ठेवाय, ह्या महिना परत दाखवले हवामान विभागाने, तो पाऊस आपल्याला पडावा ही अपेक्षा ठेवाय. दुसरी शेवटी शेतकरी अपेक्षेवरच जगत असतो ना, आपण अपेक्षेवरच राहिलं पाहिजे. आता काय शेवटी निसर्गाच्या पुढे गेल्यानं संकट आहे, हे काय राज्याला, देशाला संकट आहे सगळ्या. तुम्ही जी शेतकऱ्यांची कर्जमाफीचा जो निर्णय जो घेतला मला तो आवडला मामा, तुमचा 100% आवडला, पण थोडीशी त्याच्यामध्ये शिथिलता द्या मामा. ह्या राज्यातला शेतकरी खरंच गोरगरीब आहे, आणि तुम्ही मायबाप सरकार म्हणून त्याच्या पाठीमागे खंबीर उभा राहा. ही बीड जिल्ह्याची नाही तर उभा महाराष्ट्र सुद्धा आहे, कळकळीची विनंती मामा. काय शिथिलता त्याच्यामध्ये थोडे जे अटी जे हे केलेत ना मामा, थोडशा ज्याच्यामध्ये बघा मामा, सगळी शेतकऱ्याची कर्जमाफी म्हणून, कोरा करा म्हणून जे म्हणले
म्हणले होते ना. नाही कोरा वगैरे ते काय म्हणणं सोपं आहे. राज्याचे मुख्यमंत्री करणं म्हणले अवघड. होते, तेच मामा आम्ही म्हणतो, बाकी दुसरं काय नाही म्हणत मामा. नाही ऐका ना, म्हणणं सोपं आहे. मी तो नाही बोलला. खरंच आर्थिक परिस्थिती सरकारच्या अडचणीत असताना सुद्धा म्हणजे चांगला निर्णय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिलाय. शेवटी जे मिळतंय त्याचं स्वागतच केलं पाहिजे आणि 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. बरोबर, ठीक आहे मामा. आता तुम्ही म्हणताय म्हणजे आपण नाही ऐका ना सर सगळं हो, मी तुम्हाला सांगतो तेवढं ही नाही. मी तुम्हाला खोटं तुमच्याशी आता होय बोलायचो, तुमच्याशी गोड बोलायचो, तुमच्या मनासारखं बोलायचो, मला स्वभाव नाही. मी पण शेतकरी, मला पण तुमचं दुःख कळतंय, तुमची काही चूक नाही, ज्याचं जळतं त्याला कळतं. त्यामुळे तुमची काही चूक नाही. परंतु आता शेवटी आपला संसार असतो घरातला, आपल्याला माहिती कारभार्याचा कसं असतं ते. त्यामुळे मुख्यमंत्री कारभारीत ठीक आहे करू आपण, त्यात काय अजून शिथिलता काय आणता येईल का, काय मदत का, बघू भविष्यात काय होतंय का ते. चालेल. धन्यवाद मामा तुम्ही ओके. बोलल्याबद्दल, तरी आमच्याबद्दल. ओके नमस्ते.